आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया। आज आपल्या नोवेनाचा 7वा दिवस। मरियेने बाळ येशूला विश्वासात वाढवले ह्या विचारावरती आपण चिंतन करणार आहोत आणि त्याद्वारे देवाच्या प्रेमात वाढणे आणि मोठे होणे कसं शक्य आहे त्यावरती आपण चिंतन मनन करणार आहोत। टीच युअर चिल्ड्रन while they are young, otherwise they will teach you when you are old। अशा प्रकारची एक चीनी म्हण आहे। ह्याचा अर्थ इतकाच आहे की जेव्हा तुमची मुलं लहान असतात तेव्हाच त्यांना शिकवा, नाहीतर तुम्ही म्हातारे झालात की ते तुम्हाला शिकवतील। ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अलोयशियस गोन्झागा हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल। 21 जून ह्या दिवशी त्याचा सण साजरा होत असतो। अलोयशियस गोन्झागा हा 21व्या वर्षी येशू संघियामध्ये दाखल झाला। इटलीमध्ये त्याचं प्रशिक्षण सुरू होतं आणि त्याच वेळेला इटलीमध्ये मोठा प्लेग सुरू झाला। प्लेगग्रस्त लोकांची सेवा शुश्रूषा करण्यासाठी येशू संघियांनी एक सुंदर असं हॉस्पिटल सुरू केलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये सहकार्य करण्यासाठी जेजुएट्स फादर्स आणि ब्रदर्स काम करू लागले आणि अगदी तरुण वयामध्ये असलेला अलोयशियस ह्याला देखील त्यावरती नेमण्यात आलं। लोकांची सेवा करत असतानाच एक दिवस तो स्वतःच प्लेगग्रस्त बनला। अक्षरशः अस्थिपंजर झाला। काही खावंसं वाटेना। प्रकृतीमध्ये दिवसेंदिवस बिघाड होत असलेला त्याला दिसू लागला आणि मग तो मरणासन्न अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचला। बातमी आईच्या कानावर गेली आणि आईने त्याला सांगितलं की बाळा, तुझ्या ह्या परिस्थितीमुळे मी खूप अस्वस्थ झालेले आहे। तू लवकरच हे जग सोडून जाणार आहे, ह्यामुळे मी बेचैन झालेली आहे। मला फार दुःख झालेलं आहे। किती स्वप्ने रंगवली होती मी तुझ्यासाठी की तू एक दिवस धर्मगुरू होशील, फादर होऊन वेदीवरती उभा राहशील, पवित्र मिस्साबली अर्पण करशील, प्रवचनं देशील, लोकांना साक्रामेंट देशील आणि चांगल्या प्रकारचं धर्मगुरुपद तू अनुभवशील। परंतु त्या अगोदरच तू ह्या जगातून निघून जात आहेस। काय नक्की देवाची योजना आहे मला कळत नाही, परंतु मी मात्र खचून गेलेले आहे। आणि अशा वेळेला अलोयशियस गोन्झागा ह्या तरुणाने एक सुंदर असं पत्र आपल्या आईला लिहिलं। त्या पत्रामध्ये त्याने काय सांगितलं बघा, आई, तूच मला श्रद्धा दिली आहेस ना, तूच मला शिकवलं आहेस ना की मरणामुळे माणसाच्या जीवनाचा शेवट होत नाही, तर त्यामध्ये फक्त बदल होत असतो। ऐहिक जगातील हे जीवन जेव्हा नष्ट होतं तेव्हा सार्वकालिक जीवनाला सुरुवात होत असते। अगं मी चाललो, पण कुठे? एका नवीन पातळीवरती जीवन जगण्यासाठी। काही दिवसांनी तू पण तिथे येणार आहेस। त्या ठिकाणी आपल्या दोघांची भेट होणार आहे, म्हणून तू घाबरू नकोस। मी तुझी तिथे वाट पाहत राहीन, मी तुझ्यासाठी प्रार्थना करीत राहीन। आत्ता माझं काम एकच, आध्यात्मिक पातळीवरती जीवन जगत तुझ्यासाठी सर्व जगासाठी प्रार्थना करायची। अशा प्रकारचं पत्र लिहिण्यासाठी एखाद्या व्यक्तीवरती श्रद्धेचे जबरदस्त असे संस्कार होणं गरजेचं आहे। आज आपण पवित्र मरियेने बाळ येशूला कसं विश्वासामध्ये वाढवलं त्याच्यावरती चिंतन करत आहोत। किमान 3 टप्प्यामध्ये पवित्र मरियेचे हे संस्कार आपल्याला स्पष्टपणे दिसून येतात। बाळ 8 दिवसाचं झालेलं आणि त्यावेळेला त्या बाळाची सुंता करण्यात आली। सुंता करून त्या बाळाला त्याच दिवशी नामकरण विधी करण्यात आला आणि त्याचं नाव येशू असं ठेवण्यात आलं। संत लूक आपल्याला सांगतो की हे नाव तो उदरी संभवण्यापूर्वीच देवदूताने दिलेलं होतं। पवित्र मरियेने ती देवदूताची वाणी ऐकलेली आणि आता ती प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवलेली। तिचा तो विश्वास त्या बाळामध्ये देखील जणू काही उतरला सुंतेच्या माध्यमातून। ही सुंता करून पवित्र मरियेने नक्की कोणता संस्कार त्याच्यावरती केला की हे बाळ इस्रायली लोकांच्या प्रजेचा एक भाग आहे। ही सुंता ही कराराची खूण आहे। त्या कराराशी आता त्याला एकनिष्ठ राहायचं आहे, करारबद्ध राहायचं आहे, वचनबद्ध राहायचं आहे, हे तिने त्यातून सूचित केलं। 40व्या दिवशी त्या बाळाचं देवळामध्ये समर्पण करण्यात आलं आणि हे समर्पण करीत असताना जी भाकितं करण्यात आली त्यामध्ये पवित्र मरियेविषयी सांगण्यात आलं की तुझ्या हृदयातून दुःखाची तरवार आरपार जाईल, परंतु इस्रायलात अनेकांचे
पडणे आणि पुन्हा उठणे ह्याकरिता चिन्ह होण्यासाठी ह्याला नेमण्यात आलेला आहे. बाळाविषयी गौरवोद्गार, परंतु आईविषयी मात्र दुःखाची अशी छाया पसरविणारं भाकीत. तरी पवित्र मरियेने आपल्या बाळावरती धार्मिक संस्कार करण्याचं कार्य बंद केलं नाही. 12व्या वर्षी त्याला वल्हांडण सणासाठी ती योसेफाला घेऊन जेरुसलेमच्या मंदिरात गेली. बाळ हरवलं तेव्हा देखील त्याला खडसावलं. त्यानंतर तो नाझरेतात आल्यानंतर तिच्या आत्मेत राहिला, शरीराने आणि मनाने, ज्ञानाने देवाच्या कृपेत वाढत राहिला असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तावरती पवित्र मरियेने हे जे सगळे संस्कार केलेले होते त्या संस्काराची फळं नंतर आपल्याला दिसून येतात की सभास्थानामध्ये गेल्यानंतर तो सहज एखाद्या वचनावरती स्पष्टीकरण द्यायचा आणि शास्त्री पुरुषांनी डावपेच आखले तरी त्यांच्यावरती मात करणारी वक्तव्य करायचा. म्हणजे पवित्र मरियेने त्याच्यावरती केलेले हे संस्कार शेवटपर्यंत त्याची पाठराखण करत राहिलेला आहे. आजच्या पहिल्या वचनामध्ये जे लिहिलेलं आहे त्यामध्ये संत पौलचं कार्य आणि जीवन, शिकवण आणि त्याच्यावर झालेले संस्कार आपल्या लक्षात आल्या वाचून राहणार नाहीत. कलिस्सीकरास लोकांना मार्गदर्शन करताना संत पौल जे काही सांगत आहे ते त्याच्या संस्काराचं फलित आहे. शुभवर्तमानामध्ये देखील शास्त्री पुरुषी येशूला प्रश्न विचारतात की योहानाचे शिष्य आणि पुरुषांचे शिष्य उपवास करतात परंतु तुमचे शिष्य उपवास करत नाही. वरवर पाहता हा पुस्तकी प्रश्न, परंतु येशूने उत्तर कोणतं दिलेलं आहे? व्यावहारिक. वऱ्हाड्यांबरोबर वर आणि एखाद्या कापडाला लावलेलं ठिगळ, द्राक्षारस आणि बुधले अशा प्रकारची 3 प्रतीकं वापरून येशूने एक महत्त्वाचा संदेश त्यांना दिलेला आहे की जुनी विचारसरणी घेऊन तुम्ही जीवन जगत राहिलात तर तुम्हाला भवितव्य नाही. ही नवी विचारसरणी स्वीकारण्यासाठी आपल्या मनाची लवचिकता आवश्यक आहे. येशूवर करण्यात आलेले संस्कार होते त्याचंच हे जणू काही फलित आहे. आणि पवित्र मरियेने अशा प्रकारचे संस्कार केल्यामुळे तिला नक्की काय मिळालं? तिला स्वर्ग राणीचा मुकुट मिळालेला आहे. ह्यावरून आपल्याला दिसून येतं की आपण आपल्या मुलाबाळांवरती केलेले जे संस्कार असतात ते संस्कार कधीच वाया जात नाहीत. बाप तसा बेटा, खान तशी माती, झाड तसं फळ हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती केलेले जे संस्कार आहेत ते संस्कार आपण आठवायला पाहिजेत. ते संस्कार कुठे ना कुठे आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, विचारांतून दिसून येत असतात. त्याचबरोबर आज शिक्षक दिन आहे. आपल्या शिक्षकांनी देखील आपल्यावरती केलेले जे संस्कार आहेत ते संस्कार आपण विसरता कामा नये. त्याचबरोबर आज मदर तेरेसांचा सण साजरा होत आहे. मदरने देखील आपल्या सिस्टरांना घडवलं, संपूर्ण जगाला शिकवलं. तिचे विचार अजूनही आसमंतामध्ये घुमत आहेत. साने गुरुजी सांगतात, सूर्याला ठाऊक असो अथवा नसो परंतु त्याच्या किरणांनी पृथ्वीवरील कळ्यांची फुले होत असतात. आई वडिलांना ठाऊक असो अथवा नसो त्यांच्या विचारांनी, त्यांच्या वागण्याने, त्यांच्या शब्दांनी मुलांच्या जीवनकळ्या उमलत असतात किंवा कुस्करल्या जाऊ शकतात. पु ल देशपांडेंनी सहज थट्टेमध्ये सांगितलेलं की बापाने जर आपल्या धोत्राच्या सोग्याने नाक पुसलं तर छोटा मुलगा त्याचं अनुकरण करत असतो, शर्टाच्या बाहीने आपलं नाक पुसत असतो. म्हणून आपल्या मुलाबाळांवरती आपण कोणते संस्कार करत आहोत त्यावरती डोळ्यात तेल घालून लक्ष देणं गरजेचं आहे. परमेश्वर सातत्याने आपल्यावरती संस्कार करत असतो. ते स्वीकारण्यासाठी हृदयाचा शिंपला उघडूया. जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया.